नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. इगतपुरी येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते रवींद्र अंकुश शिंदे यांचा वाढदिवस आपला परिवार आणि मित्रमंडळींसह उत्साहात साजरा. नाशिक इगतपुरी येथील बौद्धाचार्य सामाजिक कार्यकर्ते रवींद्र अंकुश शिंदे गेल्या 10 वर्षांपासून सुगत बौद्ध विहारात बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराचे सत्कार्य करीत आहेत. त्यांची पत्नी उषा रवींद्र शिंदे, कन्या रेश्मा, पुत्र सिद्धार्थ, कन्या शीतल, कन्या पूजा, कन्या अर्चना असा त्यांचा परिवार आहे. तसेच त्यांची बहीण मोठी कुसुम रवींद्र रूपवते, सुनीता रत्नाकर गांगुर्डे, भाऊ सुनील अंकुश शिंदे, प्रदीप अंकुश शिंदे, संतोष शिंदे आपल्या परिवारासाठी प्रेमाचे नाते जपून त्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांनी आपला वाढदिवस आपल्या परिवारासोबत मोठ्या उत्साहात थाटामाटात आज साजरा केला आहे. मित्रमंडळी यांना फाटा देत त्यांनी आपला हा परिवारासोबत वाढदिवस साजरा करून एक नवी दिशा समाजामध्ये दाखवली आहे. त्यांना त्यांच्या या केलेल्या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपवते. मामा, किती वर्षापासून बर्थडे करताय तुम्ही साजरा? 58 वर्षापासून. हा 59 दिवस आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे बर्थडे तुम्ही घरी साजरा करता का असे फिरायला कुठं कोणत्या ठिकाणी स्पॉटवर असा साजरा करता? पहिले तर जास्ती करून आपण घरी किंवा निसर्गरम्य सानिध्यात, जसं आज आपण आलो आहोत, हां, निसर्गाच्या सानिध्यातच जास्त करतो. अच्छा, अजून तुम्हाला काय सांगायचं मावशी? नाही, काय नाही. तुमच्या भावाबद्दल काही माहिती द्यायची? बरं. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपवते. मामा, सांगा तुमच्या भावाबद्दल काही माहिती द्यायची का? आमचे मोठे बंधू रवींद्र अंकुश शिंदे, आमच्या शिंदे परिवारामधले सर्वात अशी प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र शिंदे. त्यांनी आमच्या सर्व शिंदे परिवाराला अगदी चांगल्या प्रकारचं नेतृत्व दिलं, चांगल्या गोष्टीच्या म्हणजे नियम लावले आणि प्रत्येकाला कामकाज सगळ्यांना व्यवस्थित दिलेले. प्रत्येक आमचं एक फॅब्रिकेशन आहे. फॅब्रिकेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला रोजगार हा सर्वांना दिलेला आहे. आम्ही एकूण 3 भाऊ 2 बहिणी असे आमच्या घरामध्ये कुटुंब, आई वडील आत्ता मागच गेले. तर बरेचच त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन दाखवले. आज आम्ही जे काही आहोत ते सर्व त्यांच्यामुळेच उभं आहोत. तुम्हाला काय सांगायचं मामा? राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपवते. नाशिक प्रतिनिधी संदीप रुपवते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.